प्रथम नमस्कार तुमच्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करते। तर आज तुमच्यासमोर मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। त्यात जाणून घेऊयात की भारतामध्ये पनीर कसे आले। तर सण समारंभ असो वा हॉटेलमधील जेवण, पनीर टिक्का किंवा मटर पनीर सारख्या पदार्थाशिवाय खाद्यप्रेमींचे बेत जे आहे ते पूर्ण होतच नाहीत। आपल्या सर्वांना माहीत आहे की सगळीकडे पनीर हे जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं आणि काही इतिहासकारांच्या मते त्या काळात बंगालमध्ये दुधात सायट्रिक ॲसिड मिसळून दूध फाडण्याची आणि त्यापासून पनीर बनवण्याची पद्धत मुळात ही सर्वप्रथम पोर्तुगीजांनी सुरू केली आणि मूळ पार्शियन भाषेतून भारतात ज्याला आपण पनीर म्हणतो त्याला पार्शियन भाषेतून नाव मिळाले आहे आणि परदेशात त्याची ओळख कॉटेज चीज म्हणून देखील आहे। पोर्तुगीजांनी आज जगभरामध्ये विविध चविष्ट रेसिपीज बनवून पनीरला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम भारतीय आचारी आणि खाद्य संस्कृतीने केलेले आपल्याला दिसून येत आहे। काही इतिहासकारांच्या मते पोर्तुगीज भारतात येण्यापूर्वीच मुघल काळात विविध शाही पक्वान्नांमध्ये पनीरचा वापर केला जात होता। भारतातील अत्यंत प्राचीन अशा संस्कृत भाषेतील चरक संहिता ग्रंथात दूध फाडून औषधी आणि आहारासाठी पदार्थ बनवण्याची पद्धत लिहिलेली आहे 7व्या-8व्या शतकात। ग्रंथात दूध उकळताना त्यात काही द्रव्य टाकून दूध फाडण्याच्या प्रक्रियेला तक्राकुर्चिका म्हटलं जातं आणि याचा शोध भारतात खूप आधीच लागलेला होता। शोध कोणीही लावला असला तरी आज पनीर हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि भारतातील स्वयंपाकघरातील एक अढळ घटक बनलेला आपल्याला दिसून येत आहे। तर शोध कोणीही लावो, आपल्याला ते माहीत असावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवला। तर धन्यवाद। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।